आपले स्वागत आहे. आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक एक्सरसाइज 1.8 याचा क्वेश्चन 3 पाहणार आहोत. राइट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. तर मला लक्षात ठेवा, फार सिंपल साधा आहे. शिकवता शिकवता समजून जाते. ठीक आहे. तर मग कसं लिहायचं? इफ इट शोज देन डू नॉट ड्राइव्ह द कार. डोक्यात काय आणायचं बघा. सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा का बघ, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह नेहमी फक्त इफ आणि देनच्या स्टेटमेंटला लागू पडतो. ठीक आहे बा. बस एवढं लक्षात ठेवा. अँड ऑर डबल इम्प्लिकेशन काहीच येत नाही. इफ अँड देनचं स्टेटमेंट राहते. तर बा आता एवढं जर झालं असेल तर बा सर्वात पहिले याचं सोल्युशन लिहिताना मी पूर्ण आयडिया क्लिअर करतो. काहीच काळजी करू नका, कारण प्रॅक्टिकल नॉलेज आहे. प्रॉब्लेमच्या शिवाय याचा अर्थ निघतच नाही. तर बा सर्वात पहिले काय करायचं बघा, इफच्या नंतरचं जेवढं स्टेटमेंट असेल देन पर्यंत तो पी न दाखवायचा. म्हणजे लिहिताना कसं लिहायचं? लेट पी असं. इफ नाही लिहायचं. त्याच्यानंतर बा इट शो देन आलं तर बा देनच्या अगोदर पर्यंत पी लिहायचं. इफ सोडून द्यायचं तर इथं लिहायचं इट शो. लहान असो की मोठा असो काही घेण देण नाही. देन नाही लिहायचं, त्याच्या पुढचं क्यू लिहायचं बस. ठीक आहे. देन डू नॉट ड्राइव्ह द कार असं आहे. ठीक आहे. इफ इट शो देन डू नॉट ड्राइव्ह द कार. ठीक आहे. देन दे डू नॉट ड्राइव्ह द कार. सॉरी, सुटून गेलेले आहेत. दे डू नॉट. मग जसं आहे तसं लिहा, बाकी काही नाही. दे डू नॉट ड्राइव्ह द कार. बस एवढं तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. इफ नंतरचं स्टेटमेंट पी न दाखवायचं, देन नंतरचं स्टेटमेंट क्यू न दाखवायचं. बोला. आता एवढं जर झालं असेल तर त्यानं म्हटलंय कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर मित्र लक्षात ठेवायचं, पहिले तर याचं सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं. लिहिताना कसं लिहायचं? बस लिहिण्यालाच मार्क आहे. देअरफॉर symbolic form of the given statement is. पाठच झालं असं ना. therefore the symbolic form of the given statement is P implies Q. if then साठी implies वापरतात. बोला. एवढं झाल्यानंतर पहिला नंबर टाकायचा कॉन्व्हर्स. आता मात्र मी शिकवतो बघा कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय भानगड आहे. काही नाही हो, लहान पोरासारखे लहान पोरांना पण आहे ना, 8व्या 5व्या वर्गाच्या मुलांना पण असे प्रश्न नसे प्रॉब्लेम नाही. काहीच नाही. कॉन्व्हर्स काय मनाचं बात, मागचं समोर लिहायचं, समोरचं माग लिहा, झालं कॉन्व्हर्स. ठीक आहे. इफ देन लावायचा. तर मागचा कोण आहे? इथं क्यू आहे, तर तो समोर लिहायचा, समोरचा माग लिहायचा, म्हणजे पी माग लिहा. तर इथं पाहायचं हा क्यू आहे का? हा क्यू. फक्त एक शब्द लावत जायचं. इफ देन लावायचा नाही आहे, तो आपण काढून ठेवला, तो पुन्हा जोडत. काहीच नाही, सोंगा आहे फक्त. इफ दे डू नॉट ड्राइव्ह दी कार. जशानं तसं लिहायचं आहे, नो चेंज. मात्र कॉन्व्हर्स म्हटलं तर विद्यार्थी काय करतात? आपल्या मनानं काही लिहितात नाही. याच नियमानं लिहायचं आहे. कॉन्व्हर्सचा अर्थ होतो क्यू इम्प्लाइज पी. इथं लिहून ठेवलाय राजू, कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज क्यू इम्प्लाइज पी. बस एवढं लिहायचं आणि स्टेटमेंट लिहायचं. मग क्यू पहिले आहे तर इथं लिहायचं इफ. क्यूचं स्टेटमेंट दे डू नॉट ड्राइव्ह द कार.
पहा मी जशानं तसं लिहिलं. ह्या काळ दे. आता पी लिहायचं. पी इट शो. झालं. बोला बा. एवढं जर तुम्हाला समजलं असेल तर इथं लिहायचं दे इट शोज. ठीक आहे बा. सांगा. जमलं. तर मग हा झाला कॉन्व्हर्स. आता आपल्याला काय लागते रे बा तर इनव्हर्स. बा इनव्हर्स कसं आहे तर इनव्हर्स तर पाहून घ्या. पी इम्प्लाइज क्यू असला तर निगेशन पी इम्प्लाइज निगेशन. आहे ना. खरं सांगत आहो लहान विद्यार्थ्यांना पण असे सोपे प्रॉब्लेम नाही. मग याचा अर्थ काय होते बा. इथं पी आहे इथं क्यू आहे समोर निगेशन आहे तर याचं मिनिंग झालं आहे ना पहिल्याचं निगेशन आहे ना दुसऱ्याचं निगेशन. इफ देन लावायचा. झालं. काय डोकं लावायचं आहे. आता पी इथं पी आहे तर पी इथं आहे तर याचं निगेशन तर कसं होईल. इट डज नॉट शो. क्रियापद लावायचं आहे. कधी डू लागल कधी नॉट लागल कधी डज लागल. तीनच जण लागते चौथा काही लागत नाही. झालं. तर बा ह्या वाला निगेशन कसा लिहायचा तर इथं लिहून राहिलो इट. ह्याच लिहायचा आहे पी. याचं निगेशन लिहायचं आहे तर इट डज नॉट शो. फक्त थोडं बहुत इंग्रजीची नॉलेज पाहिजे. काही इथं डज लागला तर शोजला यस लागू नाही तर तो लागणार नाही. हे इंग्रजीचं नॉलेज आहे. तुम्ही शिकूनच राहिले म्हणजे तुम्हाला असलच इट डज नॉट शो. समजते का. आता इम्प्लाइज असला तर इथं फक्त एवढं लिहायचं आहे इफ इट डज नॉट शो. एवढं पी पर्यंत पूर्ण झालं तर इथं लिहायचं दे. निगेशन क्यू. क्यू ह्या आहे दे. दे डू नॉट ड्राईव्ह दी कार. इथं डू नॉट आहे. नसला तर लावायचा असला तर काढायचा. बस याले म्हणते निगेशन. काय बोललो बा. नसला तर लावायचा आणि असला तर काढायचा. इथं लागून आहे तर याले काढून टाकलं तर निगेशन होईल. देन दे ड्राईव्ह दी कार. ड्राईव्ह दी कार. हे झालं तुमचं काय रे बात इनव्हर्स. सांग बाबा तुले समजलं का. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. हे तर खूपच भयाळ काम आहे. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तुम्ही पण हसाल. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कायले म्हणते बा तर निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. समोरचा माग केला मागचा समोर केला आहे ना. मागच्याले निगेशन आहे समोरच्याले. तेवढे डोकं लावायचं नाही. इथं पाहणं निगेशन पी इम्प्लाइज निगेशन पी. याचं उलट करून टाकलं तर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह भेटते. म्हणून म्हटलं बा बाय सोपं आहे. मग याचं उलट म्हणजे काय बा तर बा लक्षात ठेवायचं. देच्या नंतरचं वाक्य पाहायचं दे ड्राईव्ह दी कार. फक्त हा पार्ट समोर लिहायचा आहे हा पार्ट माग लिहा. याचं उलट केलं अपोजिट केलं तर हे भेटते. म्हणजे डोकं लावायचं कामच नाही. तर इथं लिहायचा इफ दे ड्राईव्ह. इफ दे ड्राईव्ह दी कार दे असं. तर देनच्या अलीकडचं माग लिहायचं. इट डज नॉट शो. इट डज नॉट शो. बरं एकाच वाक्यात नाही असं काही नाही. 3 मार्कासाठी 3 स्टेटमेंट लिहायला लागते. आलं तर लॉटरी लागली म्हणून समजा. पण आपलं डोकं लावून नाही करायचं आहे. जे रूल्स आहेत त्यानंच करायचं आहे. बस एवढं जर तुम्ही लक्षात घेतलं तर माझं असं मत आहे बघा कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह फुकटचे मार्क आहे. असो तर बा हा एक पहिला झाला. याच्यानंतरचा दुसरा प्रश्न मी सांगून देतो. दोनच आहे याच्यामध्ये. लहानसा बिलकुल छोटासा प्रश्न आहे हा. काहीच नाही. येले समजवायचं कामच नाही. काय होते रे बा आहे ना. पहिले तर लक्षात ठेवा. मी कसं डोक्यात ठेवलं तुम्हाला कसं ठेवायचं आहे ते सांगतो. कॉन्व्हर्स म्हटलं तर मागचा समोर लिहायचा समोरचा माग लिहा. इनव्हर्स म्हटलं तर पहिल्याचं निगेशन दुसऱ्याचं निगेशन. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हटलं तर दुसऱ्याचं निगेशन पहिल्याचं निगेशन. इफ देन तर सर्वातच लावायचे आहे. बस झालं. हे ज्याच्या डोक्यात असं बसलं
त्याला काही अडचणच नाही. तुम्हाला लक्षात ठेवा, एवढं जर झालं असेल तर मी पुढचं सांगून राहिलो आहे ना. कितवा क्वेश्चन 3, याच्यातलं दुसरं स्टेटमेंट पाहून घ्या. काहीच नाही आहे. इफ दी स्टडीज, इफ ही स्टडी if he studied, then he will go to college. He will go to college. बस असा स्टेटमेंट आहे बा. He will go to college. ठीक आहे. आता एवढं जर झालं असं बा, आपल्याला डोकं वेळ गमवायचा नसते हो. इथं लिहायचं सोल्युशन, पटकन लिहायचं पी. इथच्या नंतर तो जेवढं वाक्य असेल देन पर्यंत तो पी न दाखवायचा. देन नंतरचा जेवढा स्टेटमेंट असेल तो क्यू न दाखवायचा. आता एवढ्या डाव तर सांगत आहो ही स्टडीज असं. पटकन देनच्या नंतर तर लिहायचा क्यू. ही विल गो टू कॉलेज. चलो बोलो बा. एवढं जर झालं असं तर बा आपल्याला काय माहित असलं पाहिजे. तर एक शब्द लिहायचा. देअरफॉर दी सिम्बॉलिक फॉर्म ऑफ दी गिवन स्टेटमेंट इज. प्रत्येक वेळेस तेच लिहिणार आहे, फक्त परीक्षेत लिहा लागते. देअरफॉर दी सिम्बॉलिक फॉर्म ऑफ दी गिवन स्टेटमेंट इज. मग आता एवढं जर झालं असेल तर बा आपल्याला काय करायचं आहे. सिम्बॉलिक फॉर्म तर प्रत्येक वेळेस एकच लिहायचा आहे. पी इम्प्लाइज क्यू झालं. आता एवढं जर झालं असेल तर बा पहिला नाव इथं लिहायचं कॉन्व्हर्स, त्याला अंडरलाईन करायची असं. कॉन्व्हर्सचं म्हणणं आहे बा मागचा समोर, समोरचा माग. तर इथं दाखवायचं क्यू इम्प्लाइज पी. याले पाहायचं, स्टेटमेंट लिहून टाकायचं. तर पहिले क्यू इथं आहे, तर ही विल गो टू कॉलेज. तर इथं शब्द टाकायचा इफ ही विल गो टू कॉलेज, देन पी लिहून टाकायचा ही स्टडीज. बोल बा, समजते का? सांगा लवकर. देन ही स्टडी. एवढंच तर लिहायचं आहे. या झाला तुमचा कॉन्व्हर्स. आता इनव्हर्स. इनव्हर्सचं सूत्र लिहून टाकायचं. काय सांगते बा का? निगेशन पी इम्प्लाइज निगेशन. म्हणजे पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं. पहिला काय तर या आहे, तर याचं आता आपल्याला इनव्हर्स पाहिजे आहे ना. ही स्टडीज आहे तर बा थोडी बहुत इंग्रजी आली पाहिजे बा. तर इथं लिहायचं इफ ही डज नॉट स्टडी. बोला बा, समजते का? बस एवढं आलं. स्टडीज नाही चालणार, स्टडी होईल. डज लागला तर ईएस निघून जाईल. इफ ही डज नॉट स्टडी झालं. देन क्यू पाहून घ्या. ही विल गो टू कॉलेज. तर इथं राहणार आहे ही विल नॉट गो टू कॉलेज. बोल बा. ठीक आहे. तर काय होणार आहे? देन ही विल नॉट गो टू कॉलेज. फक्त हे 3 रूल जर तुम्ही पाठ केले ना तर मजाक नाही, तुमचं चुकतच नाही. तिसरा आहे बा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लक्षात ठेवा. काय मग याने तर अक्कलच नाही पाहिजे. आय निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन क्यू निगेशन पी. काहून अक्कल नाही पाहिजे बा? तर याचं फक्त उलट करायचं आहे. निगेशन क्यू म्हणजे देनच्या पुढचं वाक्य पहिले लिहायचं आहे आणि इफच्या नंतरचं वाक्य नंतर लिहायचं. बस एवढं करायचं आहे. तर कसं मांडता येते? इफ असं लिहायचं आहे. फक्त डोक्यात बसवायचं आहे का बा इनव्हर्सचं उलट केलं तर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह भेटते. तर देनच्या पुढचं वाक्य आहे तर इथं इफ लिहिलं. इफ ही विल, नॉट गो टू, कॉलेज. देन ही विल नॉट गो टू कॉलेज. बोल बा. समजते का?
college, not go to college. If he will not go to college, then असं झालं. He does not study. He does not study. झालं बा. हे झालं तुमचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. जर तुम्हाला समजलं असेल तर बढिया झालं का बाप. क्वेश्चन 3 संपला. क्वेश्चन 4 पाहून घ्या. विथ प्रॉपर जस्टिफिकेशन स्टेट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. शॉर्ट मध्ये लिहून राहिलो का बा आपल्याला काय करायचं. खाली दिलेल्या लक्षात ठेवायचं निगेशन तयार करायचं आहे. ठीक आहे. स्टेट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. निगेशन ऑफ द फॉलोइंग तेवढा प्रश्न लिहित बसत नाही. वेळ चालला जाईल. पहिला लिहून राहिलो. फारच सोपा आहे हो. P implies Q. P implies Q. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. और P implies R. पाहून घ्या या क्षणात. P implies Q और P implies R. निगेशन पाहिजे म्हणते तर बा निगेशन देऊन टाकायचं. कोणाली जमते हो. काय करायचं बा. तर याले पहिले निगेशन तर असं चिन्ह करायचा. असा ब्रॅकेट करायचा. P implies Q असा. और P implies R. हे झाली पहिली स्टेप. इथं काय लिहू नाही मेहरबानी करून ते नका पाहू. ते जर पाहिलं का कन्फ्यूज होसाल. पाहायचं कुठं हो. मधात साइन कोणता आहे. साइन कोणता आहे बा. तर साइन ऑरचा आहे. तर आपण शिकलो पहिल्याचं निगेशन ऑर असला तर अँड. दुसऱ्याचं निगेशन निगेशन ऑफ फर्स्ट. ऑरचं अँड निगेशन ऑफ सेकंड. बस हे गेले असं डोक्यात राहिलं. निगेशन ऑफ फर्स्ट असं. ऑरचं काय होते अँड निगेशन ऑफ सेकंड असं. आठवणीनं याला कारण द्यायची. तर इथं लिहायचं निगेशन ऑफ कंजक्शन. बस एवढं तुम्हाला करायचं आहे. निगेशन ऑफ कंजक्शन. ठीक आहे. एक स्टेप झाली. आता इथं पहा इम्प्लाइज आहे. मधात पाहतो मी नेहमी. तुम्ही पण तेच करा. याचं निगेशन. तर इम्प्लाइजचं निगेशन सांगते फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड. असंच पाठ करा. सहज होऊन जाते प्रॅक्टिस मध्ये. फर्स्ट तर ह्या झाला फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड असा. अँड झाला याचा निगेशन. म्हणजे बा इम्प्लाइजचं निगेशन केलं तर कारण का राहते निगेशन ऑफ. इम्प्लाइजला निगेशन ऑफ पूर्ण नाव आहे त्याचं इम्प्लिकेशन. जसं मांडलं तसं कारण द्या. रिझन द्या. ह्या जशानं तसा. तर बा लक्षात इथं पण इम्प्लाइजच आहे. तर इम्प्लाइजचं निगेशन काय सांगते. तर फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड. फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड. ठीक आहे. इथंही तोच लॉ लागला. इथंही तोच लागला. म्हणजे इथं लिहूनच आहे. बोला समजलं का. तर मग आता एवढं जर झालं असं तर मला लक्षात. सॉरी इथं आर आहे. प्लीज मोस्ट सॉरी. इथं चुकून मी आरच्या ऐवजी क्यू लिहून टाकला. आर. तर मला लक्षात ठेवा तो आहे ना. इथं आर झालं बा तुमचं आहे ना. P implies Q और P implies R. याचं आरचं अँड झालं. ठीक आहे. बिलकुल बरोबर आहे. हे झालं तुमचं उत्तर. पहा दुसरं. क्वेश्चन 4 मधलं दुसरं. P डबल इम्प्लिकेशन Q असं. और निगेशन Q implies निगेशन R असं. याचं निगेशन पाहिजे. हा तर P डबल इम्प्लिकेशन Q और निगेशन Q implies निगेशन R. कसं सोडवायचं काही घेणं देणंच नाही. डोकं लावायचंच नाही आहे. फक्त बा प्रॅक्टिस पाहिजे. झालं. काहीच नाही. निव्वळ बोगस आहे. काय याच्यात हो. सिंपल साधा आहे. असं का केलं बा. निगेशन लावला. बस इथं 3 रेषा फळाच्या इक्वॅलेंट. मधात काय लिहू नाही हे नका पाहू. मधात पहा.
इथं ऑर आहे. ऑरचं निगेशन काय सांगते बा, तर निगेशन ऑफ फर्स्ट. बस असं करायचं आहे. ऑर असला तर अँड, निगेशन ऑफ सेकंड तर हा सेकंड लिहा. बस एवढं ज्याले करता येते त्याचे मार्क पकले. मधातल्या साइन वर पहिले पहा. तर बा ऑरचं निगेशन केलं तर याला निगेशन ऑफ डिस्जंक्शन म्हणतात. तर इथं लिहायचं निगेशन ऑफ डिस्जंक्शन, निगेशन ऑफ डिस्जंक्शन. ठीक आहे बा. एवढं जर झालं असं तर लक्षात ठेवा. एवढं झालं. आता काय करायचं बा, तर पुढं पाहायचंच नाही. इथं डबल इम्प्लिकेशन आहे. डबल इम्प्लिकेशनचं निगेशन चांगलं लक्षात ठेवा. कसं बोलतो तसं लक्षात ठेवा. फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड, फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड. पाय हा फर्स्ट हा सेकंड. और सेकंड अँड निगेशन ऑफ फर्स्ट, और सेकंड अँड निगेशन ऑफ फर्स्ट. एवढ्याचं झालं तर आवर्जून आठवणीनं असा ब्रॅकेट करा, नाही तर चुकून जासाल. हा अँड जशानं तसा. आता इथं पाहिजे इथं इम्प्लाइज आहे. इम्प्लाइजचं निगेशन काय सांगते तर ते आठवलं पाहिजे. तर बा असा ब्रॅकेट, फर्स्ट फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड, निगेशन ऑफ सेकंड. बस. तर बा लक्षात ठेवा, इथं डबल इम्प्लिकेशनचं निगेशन घेतलं आणि इथं इम्प्लाइजचं निगेशन घेतलं. म्हणजे याले दोन लॉज लागले तर दोन्ही लिहा लागल. निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन आणि दुसरं लिहा लागल निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. एवढी तुम्ही काळजी घेतली तर जमून गेलं. आता एवढं जर झालं असेल तर बस शेवटली स्टेप मांडतोय. हा तर जशानं तसाच राहील. लक्षात ठेवा ऑर असं, हा पण जशानं तसाच राहील. क्यू अँड निगेशन पी असा. ठीक आहे. अँड हा पण सब जशानं तसाच असा. अँड निगेशनचा निगेशन म्हणजे ओरिजिनल होतो. बस एवढं. ठीक आहे. आता एवढं जर झालं असेल तर असा ब्रॅकेट करण्याच्या ऐवजी असा गोल ब्रॅकेट करा तर जास्त बरं दिसते. बाकी काहीच नाही. निगेशन याले कारण द्या लागल. निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ निगेशन. जमलं का नाही. मग आता एवढं जर झालं असेल तर मित्र एक गोष्ट लक्षात घ्या. माझं काय म्हणणं आहे बा, का बा ह्या जो प्रॉब्लेम आहे ना, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड आर, हे या स्टेटमेंटचं उत्तर आलं. हेच उत्तर ॲक्युरेट आहे, अचूक आहे. तुमच्या पुस्तकामध्ये जी आन्सर शीट दिली आहे ना, हे आन्सर रॉंग दिलेलं आहे. मेहरबानी करून मी जे सांगत आहोत ते ऐका, हेच बरोबर आहे. ठीक आहे. मी दोनदा टॅली केलाय तेव्हाच मी तुम्हाला चॅलेंजिंग सांगत आहोत. तर बा तिसरा स्टेटमेंट पाहून घ्या. तिसरं सांगून राहील. माझं चुकू नाही शकत एवढा कॉन्फिडन्स न सांगतो मी. चूक तेव्हाच होते जेव्हा माझं लक्ष राहत नाही, कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. झालं तेव्हा मग चुकते. तिथं आता माणूस आहे, कॉन्सन्ट्रेशन तेवढा ठेवूच नाही शकत. पण ती अवधानानं झालेली चूक असते. पण जेव्हा ॲक्युरेट सोडवायची गोष्ट येते तेव्हा तर काही पाहायचं कामच नाही. तिसरा स्टेटमेंट तुमचा दिलेला होता, पी अँड क्यू इम्प्लाइज आर असं होता बहुतेक. पी 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 इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू अँड आर असा दिला असेल. पी इम्प्लाइज क्यू अँड आर बोगस आहे. याचं निगेशन पाहिजे मग पहिले तर असंच करायचं आहे. पी इम्प्लाइज क्यू असं अँड आर. मधातल्याकडं पाहतं. हा एक टर्म झाली, ही दुसरी झाली. हा मधातला अँडचं निगेशन. आता सांगलं बा, पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन, अँड असला तर ऑर. निगेशन ऑफ फर्स्ट, निगेशन ऑफ सेकंड, अँड असला तर ऑर. तर बा याचं निगेशन होणार आहे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. अँड आहे तर होईल ऑर.
निगेशन ऑफ आर असं. आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवायचं अँडचं घेतलं तर याला कारण लिहावं लागते निगेशन ऑफ कंजक्शन. निगेशन ऑफ कंजक्शन. ठीक आहे बाबा. आता याच्यानंतर इम्प्लाइजचं निगेशन. तर इम्प्लाइजचं निगेशन सांगते फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड. ठीक आहे. ऑर निगेशन ऑफ आर. फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड इम्प्लाइजची डेफिनेशन आहे निगेशनची. तर मग इथं लिहा तर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन हे झालं तुमचं उत्तर तिसरं. तर मला लक्षात घ्या मला असं वाटते का मग क्वेश्चन 4 तुमचा संपला म्हणजे इथं तुमची एक्सरसाइज संपली. ठीक आहे. म्हणजे 1.8 तुमचा संपून गेला. माझा व्हिडिओ आवडला असं मित्र होता आपल्या मित्रांना सांगा ना का मी पाहतो तूही पाहा म्हणून आहे ना. विद्यार्थिनी असेल तर तिने आपल्या मैत्रिणीला सांगायला पाहिजे. मैत्रीचं कर्तव्य बजावलं पाहिजे आहे का नाही. तर मग आता लक्षात ठेवा आज काही जास्त बोलत नाही. आवडला असेल तर घंटी वाजवून टाका. नमस्कार.